2025 आणि महाराष्ट्रातील 2 स्टार पैलवान सेलिब्रिटी पैलवान नावलौकिक पैलवान लढतात। महाराष्ट्र चॅम्पियन सतपाल सोनटक्के हात वरती करा। मेळकचा पैलवान माळशिरस तालुक्यातला सोलापूर जिल्हा शिवनेरी तालिमेला सराव करतो। कैलासवासी विठ्ठलप्पा वाघमारे यांचा पट्टा आणि विरुद्ध समीर शेख हा करमाळा तालुक्यातला खडकीचा पुण्याला सराव करतो। भैरवनाथ यात्रा कमिटी व जोगेश्वरी यात्रा कमिटी यांच्या वतीनं ही कुस्ती 1,51,000 रुपये रकमेची कुस्ती आहे। माजी सरपंच केदारी नतू काटकर, अमोल अप्पासाहेब काटकर माजी सरपंच आणि भैरवनाथ यात्रा कमिटी जोगेश्वरी यात्रा कमिटी, अनिकेत शिंदे, सुनील काटकर फौजी, रोहन काटकर, अविनाश काटकर सर आणि थोर देणगीदाते आलेले आहेत। आता सगळ्यांनी एकदा हात वरती करा आतले पंचाने एक फोटो घ्या। थांबा थांबा पैलवान थांबा, समीर थांबा, सगळ्यांनी हात वरती करून एक फोटो घ्या। हा धन्यवाद। सर्वांच्या चेहऱ्यावरती समाधानाचं तेज आहे। ह्याच्यासाठीच केला होता अट्टास म्हणतात। नाना खांडेकर आणि कांताबा तरंगे त्या कुस्तीला पंच। आता सगळ्यांनी बसून घ्यायचं। बसा, सगळ्यांनी बसा, नावं घ्या लावू नका, बसून घ्या। तांबड्या लांगेचा समीर शेख तो महाराष्ट्र चॅम्पियन आहे, अनेकाचा करदान काळा आणि हा 97 सोना पदकाचा मानकरी 2023 चा सतपाल सोनटक्के। कांताबा त्या कांताबा थांबा थांबा, कांताबा निकाल 72 कर्नाटक केसरी कांताबा। श्री हनुमान कुस्ती संकुलन ज्यांनी पिंपरीच्या पावन मातीमध्ये स्वतःच उभा केला असे कांताबा शाहूपुरी तालमीचे पलवान। सर्वांनी श्वास रोखलेले। जिथं जिथं कुस्ती मैदान, जिथं जिथं रामकथा तिथं बजरंग बली अदृश्य रूपाने हजर असतो। तुमच्या माझ्या हातामधनं काम करून घेत असतो। एकदा बजरंग बलीचं नाव घेऊया। नामापरितत्व नाही रे अनेक, हो नामापरितत्व नाही रे अनेक, नाम घेता भगवंताचे पर्वत जळतील पापाचे म्हटलेले आहेत। सगळ्यांनी एकदा हात वरती करून बजरंग बलीचं नाव घेऊया। जो हात वरती करणार नाही त्याला पुढल्या जन्मात हात मिळणार नाही। बोलो बजरंग बली की, पवन पुत्र हनुमान की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की। भैरवनाथाच्या नावानं सांग मला जय श्रीराम। समीर शेख न पकड मजबूत केली। दोन्ही पैलवान महाराष्ट्राचे स्टार पैलवान, कीर्ती कळस आणि नावलौकिक असणारे पैलवान आहेत। पापण्या मिटू नका, कच्च्या दिलाची आत्ताच बाहेर जावा। बीपी शुगर ज्याला आहे त्याला, एक आगा एक वागा, एक बिजल्या एक बारिसा, कोण कोणालाच कमी नाहीत आणि पोलादी मनगटाला भेटलेल्या समीर शेख न पकड मजबूत केलेल्या रणनीत्या केलेल्या। काही घडू शकतं, पापण्या मात्र मिटू नका। दोन्ही चप्पल चित्ते हाय व्होल्टेज कुस्ती। याच कुस्तीने 1858 चा उठाव घडवला। 1942 ची क्रांती याच पलवानांच्या माध्यमातून तयार झाली। क्रांतीसिंह नानासाहेब पाटील ज्यांनी पत्री सरकार निर्माण केला या साताराच्या मातीमध्ये। ओ सातारा जिल्हा म्हणजे शूरवीरांचा, क्रांतीवीरांचा जिल्हा, अभ्यासकांचा आणि इतिहासकारांचा जिल्हा, सगळ्यात जास्त सैनिक असणारा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा। छातीचा कोट करून लढणारी सातारा जिल्ह्यातल्या 1981 ला बापूसाहेब लोखंडे सेंटर रेल्वेची पलवान यांनी
नागपूर मुक्कामी सरदार कुसेल वरती विजय मिळवून सातारा जिल्ह्याला पहिली महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिली. 1953 ला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची स्थापना झाली. अनेक जिल्ह्याला महाराष्ट्र केसरी घडले पण सातारा जिल्ह्याला गदा नव्हती. 1981 ला बापूसाहेब लोखंडेंनी गदा मिळवून दिली. त्यानंतर 1995 ला अकोल्याला अधिवेशन गेलं. मौला शेख वरती विजय मिळवून संजय पाटील अटकीकर, कराड जवळ अटकी म्हणून गाव आहे, संजय पाटील यांनी महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिली. 1997-98 ला गोरख सरक यांनी महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिली. आणि 1999 ला धनाजी फडतरे कुमटेकर यांनी महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिली. 1999 पासून 2025 पर्यंत सातारा जिल्ह्याला महाराष्ट्र केसरीची गदा नाही. 2002 ला मुन्नालाल शेख आणि चंद्रकांत सोळ अशी कुस्ती फायनल आली. सर्वांना वाटतं सातारा जिल्ह्याला गदा मिळणार, पण तिथं मुन्नालाल शेख महाराष्ट्र केसरी झाला, चंद्रकांत सोळ उपमहाराष्ट्र केसरी झाला. 2006 ला बारामतीला अधिवेशन आलं. आबाज सोळ फायनल आले. तेव्हा आबाज सोळचा लय मोठा दरार होता. आबाज सोळने कीर्तिमानी पलवानावरती विजय मिळाला होता. अमोल बोचरे बरोबर कुस्ती आली. अमोल बोचरे महाराष्ट्र केसरी झाले, आबाज सोळ उपमहाराष्ट्र केसरी झाले. 2017 ला किरण भगतने सर्वांना ठोकून काढला. किरणच्या रूपाने सातारा जिल्ह्याला गदा मिळणार सर्वांना आशा लागली. आणि पुण्याला अधिवेशन गेला. अभिजित खुटके आणि किरण भगत अशी कुस्ती फायनल आली. अभिजित खटकेचं वजन 127 ते 125 किलो होतं आणि किरण भगत 102 ते 105 किलोच्या मध्ये होते. आणि तिथं अभिजित खटके महाराष्ट्र केसरी झाले, किरण भगत उपमहाराष्ट्र केसरी झाले. गेली 25 वर्ष सातारा जिल्ह्याला टायटल गदा नाही. काळाची गरज आहे. बोटाला धरून पोरं तालमीकडे घाला. काळाची गरज आहे. आजची पोरं नव्या व्यसनाच्या आहारी गेलेले. मोबाईल सारखं एक नवं व्यसन पोरांच्या मानगोटीवरती बसलं. बारकी बारकी पोरं त्या मोबाईलच्या आहारी गेलेत आणि एक नवा रोग पोरांना जडायला लागलेला आहे. माना खाली घालून पोरं चाललेत. बापाची मान उंच करणारी पोरं माना खाली घालून चाललेत. संपत्तीपेक्षा संतती चांगली महत्वाची आहे. चांगला आचार, चांगला विचार, चांगल्या संस्काराने येणारी पिढी घडणं महत्वाचं आहे. अहो साधू संतांच्या ऋषीमुनींच्या माझ्या महाराष्ट्राला आज वृद्धाश्रमाची गरज भासायला लागली. प्रगती का अधोगती चिंतनाचा विषय आहे. पोरं शिकली, इतकी हुशार झाली, आई वडिलांना वृद्धाश्रमात टाकायला लागली. ज्या आई वडिलांनी हाड्याची काढ करून सांभाळलंय त्या आई वडिलांना पोरं वृद्धाश्रमात टाकायला लागली. मग काय शिकून फायदा आहे? मग जुनी बरी नव्हती का? कशी का असं आई वडिलांना सांभाळत होती आपल्या दारात. एका व्यक्तिमत्वानं असंच कष्ट करून 2 एकर शेती घेतली, बंगला बांधला, पोराचं लगीन केलं, सुनबाई आली, नातू झाला. आणि वयोवृद्ध झाल्यानंतर ते म्हातारा चहा मागायला लागलं, पाणी मागायला लागलं. ते स्मार्ट सुनला ते पटाना. तिच्या मैत्रिणी घरात यायच्या, ती म्हातारा खोकायचं, कुठं तर थुकायचं. आणि तिनं नवऱ्याच्या कानात सांगितलं. आणि पोरानं बापाला दुसऱ्या मजल्यावर ठेवलं, तिथं घंटी अडकवली. पाणी पाहिजे असेल तर ते म्हातारा घंटा आणि घुटना आणि जबरदस्त आणि घुटण्यावरती महाराष्ट्र चॅम्पियन समीर शेख, पुणे घुटण्यावरती विजय. पत्रकार मित्र छायाचित्र बांधव लिहून घ्या.